हिमालयातल्या एका छोट्याशा गावात एक विचित्र पद्धत होती. मुलगा 16 वर्षांचा झाला की त्याला घर सोडून जावं लागायचं. तसा नियमच त्या गावात होता. मुलाचं 15वं वर्ष संपलं की त्याचा घराशी संबंध संपला. मग त्या मुलाने एकटं राहायचं, स्वतः कमवायचं, स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मगच आईवडिलांना परत भेटायचं. त्याशिवाय त्या मुलाला आपल्या आईवडिलांना भेटता यायचं नाही. अशा या गावात सोनू नावाचा एक मुलगा राहत होता, जो आता 16 वर्षांचा झाला होता आणि त्याला घर सोडून जावं लागणार होतं. सोनू त्याच्या आईवडिलांचा अतिशय लाडका मुलगा होता. खूप लाडाकोडात मोठा झाला होता. स्वतःच्या हाताने कधी पाणी घ्यायची वेळही त्याच्यावर आली नव्हती आणि आता त्याला आपलं घर सोडून जावं लागणार होतं. त्याच्यासाठी, त्याच्या आईवडिलांसाठी ही अतिशय कठीण वेळ होती. सोनू कुठे जाईल, कुठे राहील, काय खाईल, कसला कसला पत्ता नव्हता. शिवाय नियमाप्रमाणे त्याला सोबत काही घेताही येणार नव्हतं. अंगावर आहेत तेवढे कपडे आणि एका वेळेचं जेवण इतकंच त्याला मिळणार होतं. त्याच्या आईवडिलांनी आपल्या मनाची तयारी केली होती, पण सोनूसाठी हे सगळं कल्पनेच्याही पलीकडचं होतं. तो घर सोडून जायला अजिबात राजी नव्हता. तो आपल्या आईवडिलांशी खूप भांडला, खूप रडला, त्यांना विनवण्या केल्या, पण आईवडिलांकडेही दुसरा पर्याय नव्हता. गावाचा नियमच तसा होता, ते तरी काय करणार होते. सोनू ऐकतच नाही म्हटल्यावर एका सकाळी त्याच्या वडिलांनी त्याला हात धरून घरातून बाहेर काढलं. तू आता तुझ्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद म्हणत दरवाजा लावून घेतला. सोनूला फार फार वाईट वाटलं. त्याला माहिती नव्हतं आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. तो वाट दिसेल तिकडे चालत सुटला. दुपार झाली तेव्हा सोबत होतं ते त्याने खाल्लं. संध्याकाळपर्यंत तो एका नदीच्या किनारी बसून राहिला. संध्याकाळ व्हायला आली तसा अतिशय जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा गडगडाट आणि पावसाच्या मुसळधार सरी पडू लागल्या. सोनू चिंब भिजला. एका निवाऱ्याच्या जागी उभं राहून कशी तरी त्याने पावसापासून स्वतःची रक्षा केली. पण रात्रभर तिथे थांबायचं अवसान त्याच्या अंगी नव्हतं. पाऊस जसा थांबला, सोनू धावत धावत परत घरी आला. त्याला चिंब भिजलेलं पाहून त्याच्या आईवडिलांनाही वाईट वाटलं. तेवढी रात्र त्यांनी सोनूला घरात राहू देण्याचा निर्णय घेतला. पण जशी दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली, त्यांनी पुन्हा एकदा सोनूला घरातून बाहेर काढलं. कालच्या अनुभवाने सोनू घाबरून गेला होता. तो पुन्हा दिवसभर नदीच्या किनारी बसून राहिला. रात्र झाली तशी त्याने शेकोटी पेटवली. पुढे काय करायचं त्याला कळत नव्हतं. त्याला भूक लागली होती. घरच्या आठवणीने त्याला रडू येत होतं. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून तिथेच असलेला एक म्हातारा त्याच्या जवळ आला. त्या म्हाताऱ्याला बघून सोनूला वाटलं तो आपल्याला पकडायला आला आहे. सोनू त्याला पाहून इतका घाबरला की तो पुन्हा घराकडे धावत सुटला. घरी जाऊन सोनू जोरजोरात रडायला लागला. त्याच्या आईवडिलांना वाटलं ठीक आहे, राहू द्यावं याला आजच्या दिवस घरीच. त्यांनी रात्रभर त्याला घरात राहू दिलं आणि सकाळी पुन्हा घरातून बाहेर जायला सांगितलं. सोनू आता बाहेर राहायच्या कल्पनेनेच इतका घाबरला होता की त्या दिवशी त्याला दरदरून ताप आला. दिवसभर तो नदीकिनारी पडून राहिला.
रात्र व्हायला लागली तशी थंडी वाढायला लागली. सोनूच्या अंगात ताप होता, शिवाय भयंकर थंडी. सोनू पडल्या पडल्याच बेशुद्ध झाला. काल ज्या म्हाताऱ्याला पाहून सोनू घाबरला होता त्या म्हाताऱ्यानेच त्याला उचलून घरी आणून सोडलं. असेच दिवस उलटत राहिले. सोनूचे आई वडील त्याला घरातून बाहेर काढायचे, पण काही ना काही कारण काढून तो पुन्हा घरी परत यायचाच. आता तर त्याच्यासाठी दरवाजा उघडणं सुद्धा त्याच्या आईवडिलांनी बंद करून टाकलं. सोनू दिवसभर गावात भटकत राहायचा. रात्र झाली की परत घराजवळ यायचा. घराबाहेरच झोपून राहायचा. मिळेल ते कुठेही खायचा. सोनूच्या आईला त्याची दया यायची. ती कधी कधी त्याच्या वडिलांच्या नकळत त्याला जेवायलाही द्यायची. पण सोनूने आपल्या पायावर उभं राहावं असं तिलाही वाटत होतं. सोनूने मनाशी ठरवलं होतं की काहीही झालं तरी आपलं घर सोडायचं नाही, घराजवळच राहायचं. आपलं घर, आपला परिसर सोडून कुठेही जायचं नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी अचानक सोनूची आई खूप आजारी पडली आणि त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला. सोनू आणि त्याच्या वडिलांवर जणू आभाळ कोसळलं. घरात पाहुणे जमले. मेल्यानंतरचे विधी कर्मकांड पूर्ण झाले. हळूहळू दिवस उलटायला लागले. जमलेले सगळे पाहुणे आपापल्या घरी परतायला लागले. आई गेल्यापासून सोनू घरातच राहत होता. आता घरात सोनू आणि त्याचे वडील दोघंच उरले होते. पण घरात आता सोनूचं मन रमेनासं झालं. शेवटी घर तर त्या घरात राहणाऱ्या माणसांनीच बनत असतं. ज्या घरात आपली माणसं नाही ते आपलं घर कसलं? सोनूची आई गेल्यापासून त्याचे वडील शांत शांत राहत होते. सोनूला घरातून निघून जायला सांगणंही त्यांनी बंद केलं होतं. सोनूला आता त्यांची दया यायला लागली. इकडची काडी तिकडेही न करणारा सोनू आता हळूहळू स्वयंपाक करायला शिकला. वडिलांना जेवण बनवून देऊ लागला. आई आपल्याला घरातून का जायला सांगत होती हे त्याला आता लक्षात आलं होतं. पण जीवनातला एक महत्त्वाचा धडा शिकण्यासाठी आपल्याला इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल याचा त्याने कल्पनेतही विचार केला नव्हता. सोनूला आता घरात करमेनासं झालं. आईविना घर त्याला खायला उठू लागलं. एकदा रात्री त्याने पडल्या पडल्या मनाशी काहीतरी संकल्प केला. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा त्याचे वडील झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितलं की सोनूने त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. पण घरात सोनूचा कुठेच पत्ता नव्हता. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू आता आपल्या घरापासून खूप दूर निघून गेला होता. खूप खूप दूर निघून गेला होता. धन्यवाद.